मुंबईत भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस कार्यालय फोडण्याचा प्रयत्न, राहुल गांधींच्या धक्काबुक्कीत भाजप खासदार जखमी झाल्याचा आरोप, पोलिसांकडून लाठीमार। अमित शहांविरोधात संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान 2 भाजप खासदार जखमी, राहुल गांधींविरोधात तक्रार, पंतप्रधानांकडून जखमी खासदारांची विचारपूस। व्हीव्हीपॅट म्हणजे एक प्रकारची मतपत्रिकाच, ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। भारत जोडोमध्ये सहभागी काही संस्थांचा शहरी नक्षलींशी संबंध, मुख्यमंत्री फडणवीस यांचा गंभीर आरोप। निवडणुका जिंकण्यासाठी शत्रूंना खांदा न देण्याचं आवाहन। किमान 1.5 वर्षासाठी मंत्री करा, नाहीतर मतदारांना काय तोंड दाखवू, एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भुजबळांकडून खंत व्यक्त। बेळगाव केंद्रशासित करण्यापूर्वी मुंबईला केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव पाठवा, कर्नाटक काँग्रेस आमदार सौदींचा उद्दामपणा। महाराष्ट्र काँग्रेसकडून नाराजीचा सूर। कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार, पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका, महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा कृष्णा महापूर नियंत्रण समितीचा आरोप। कांद्यावरील निर्यात शुल्क 20% जे आहे ते तातडीने रद्द करावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्राद्वारे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी। विधान परिषदेच्या सभापतीपदी विराजमान झाल्यावर राम शिंदेंकडून मातोश्रींसह फडणवीसांची भेट, अंबादास दानवेंचंही भावुक भाषण। तुम्ही मराठी माणसं घाण आहात असं म्हणत गुंडांकर वी शुक्ला नावाच्या व्यक्तीचा मराठी कुटुंबियांवर हल्ला, कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीमधली धक्कादायक घटना, मराठी माणसांकडून बॅनर लावत हल्ल्याचा निषेध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।